गावागावातील छोटे पक्ष संपवा, बावनकुळे यांनी खरं तर असा भाजप पदाधिकाऱ्यांना आवाहन केल्याचं पाहायला मिळतं। लोकशाही मराठीला सूत्रांकडून ही माहिती कळतेय। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपमध्ये पक्षप्रवेश करतात। ही बाब लक्षात घेऊन आपापल्याला आता जिल्ह्यातील छोट्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घ्या आणि गाव तसेच शहरातील छोटे पक्ष संपवा असं थेट आवाहन आता भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना केलंय। तर नागपुरात ते बोलत होते। त्यामुळे आता प्रत्येक बूथ प्रमुखांनी आपापल्या जिल्ह्यातील जे छोटे पक्ष असतील अशा राजकीय पक्षातील किमान 50 पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घ्यावं आणि छोटे पक्ष संपवावेत असं आवाहन बावनकुळे यांनी केल्याचं लोकशाही मराठीला सूत्रांकडून कळतंय। गावागावातील छोटे पक्ष संपवा, बावनकुळे असं म्हणतात। बावनकुळे यांचं भाजप पदाधिकाऱ्यांना आवाहन असल्याचं कळतंय। लोकशाही मराठीला सूत्रांकडून ही माहिती कळते। तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपमध्ये पक्षप्रवेश करतात। ही बाब लक्षात घेऊन आपापल्या जिल्ह्यातील छोट्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घ्या आणि गाव तसेच शहरातील छोटे पक्ष संपवा असं थेट आवाहन यावेळेस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे करतायत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय खरं तर बावनकुळेंनी अजबच आवाहन केल्याचं पाहायला मिळतंय। गावागावातील छोटे पक्ष संपवा असं बावनकुळे म्हणतात। नेमके काय अधिकचे अपडेट आहेत? नक्कीच काल नागपूरच्या देशपांडे सभागृहामध्ये क्लस्टर निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक होती। त्या बैठकीमध्ये बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना आवाहन करताना हे वक्तव्य केलं आहे आणि हा अतिशय वादग्रस्त वक्तव्य आहे। ज्या पद्धतीने सूत्राची माहिती मिळाली, पूर्व विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक काल जी आहे ती देशपांडे सभागृहामध्ये पार पडत होती। त्यावेळेस त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे की आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती इतर जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांना कमजोर करा आणि प्रत्येक बूथ पदाधिकारी जे आहेत ते आपल्या गावातील छोट्या छोट्या पक्षांचे जे कार्यकर्ते आहेत त्यातले किमान 50 पदाधिकारी तरी आपल्या पक्षामध्ये घ्या असं आव्हान त्यांनी कार्यकर्त्यांना केलेलं आहे। त्यामुळे नक्कीच हा एक मोठा वादग्रस्त वक्तव्य म्हणावं लागेल। बावनकुळे यापूर्वी देखील अनेक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि आता काल ज्या पद्धतीने त्यांनी बैठकीमध्ये हा वक्तव्य केलं त्यावरून आज विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा आताच प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की बावनकुळे जे बोललाय ते खरंच बोललाय आणि इतर पक्षांना संपवण्याची धोरण हे पूर्वीपासूनच भाजपचं राहिलेलं आहे अशी टीका देखील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे। अगदीच ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या आता वक्तव्यावरती अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत। आपण पाहतोय गावागावातील छोटे पक्ष संपवा असं बावनकुळे यांच्याकडून आवाहन करण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।